पुणे पोलिसांनी आता गौतमी पाटीलला नोटीस पाठवलेली आहे। गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली होती। मंगळवारी पहाटे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली होती आणि अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अपघातानंतर कार चालक फरार झाला होता, मात्र सीसीटीव्हीच्या आधारे या चालकाला अटक करण्यात आली। कार गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवलेली आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय या संदर्भातली अधिकची माहिती? निश्चितपणे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे एका भरधाव वेगाने एका रिक्षा चालकाला धडक दिली होती आणि जे वाहन या अपघातात आहे ते गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे पुणे पोलिसांनी आता थेट गौतमी पाटीलला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश जे आहेत या नोटीसच्या माध्यमातून बजावलेत। दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणी रिक्षा चालकांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी पुणे पोलिसांवर आरोप करत गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असून कुठेतरी हा तपास जो आहे तो भरकटला आहे, त्यामुळे गौतमी पाटीलवर सुद्धा या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस काय नेमकी कारवाई होते आणि कशा पद्धतीने पोलीस या प्रकरणाचा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।